नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? तर आता गणपती जवळ आलेले आहेत आणि हा सर्व पसारा मला म्हणजे काढायचा आहे, सर्व धुवून घ्यायचे आहेत, भांडी वगैरे घासायचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा. हा एवढा पसारा झालेला आहे, कोणतीच भांडी व्यवस्थित नाही आहेत. आता 2-3 दिवस झालं पाहुणे पण येऊन गेले होते ना, त्यामुळे असं खूप असं पसारा झाले, घर आवरायला वेळच नव्हता भेटला. म्हणून मी आज हा सर्व पसारा काढणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. तर चला मी कामाला सुरू करते. पुण्यामध्ये सध्या खूप पाऊस चालू आहे आणि कपडे वगैरे धुवायचं म्हणलं ना तर खूप अवघड झालेलं आहे. पण म्हटलं चला भांड्यांपासून सुरुवात करूया आधी. तर मी सर्व मांडणीची भांडी काढून घेते. आता श्रावण महिना लागला होता ना, तेव्हाच पूर्ण घराची साफसफाई केली होती. आता फक्त 1 महिनाच झालेला आहे, तर पुन्हा हाय तसंच सर्व पसारा झालेला आहे. मग आता यायला लागलेत गणपती, म्हणून मी सर्व घर आवरायला घेतलं. म्हटलं पहिली सुरुवात भांड्यांपासूनच करावं. तर मी सर्व भांडी वगैरे काढून घेतले आणि सर्व भांडी झाल्यानंतरच मी पूर्ण असं मांडणी वगैरे स्वच्छ अशी पुसून घेणार आहे. आणि बाहेर पाऊस एवढा पडतोय की काय सांगायचं, बाहेर निघता येत नाहीये, एवढा पाऊस पडतोय. आता गणपती असले की पाऊस येतच राहतो, जास्त प्रमाणात असतो गणपत्यांमध्ये पाऊस, पण ह्यावेळेस जरा जास्तच आहे वाटतं. मी सर्व डबे वगैरे असे काढून घेतले. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. आणि घरातली साफसफाई कशी करायची किंवा सर्व गोष्टी कशा ॲडजस्ट करायच्या, मी सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. सर्व भांडी मी गॅलरीमध्ये ठेवली. आता मी बसून भांडी घासणार आहे. किचनवर उभं राहून घासायचं म्हटलं ना तर खूप असं पाय दुखून येतात. तर बाहेर पाहू शकता पाऊस एवढा येत होता ना, तर आताशी थोडासा बंद झाला आहे. मग म्हटलं पाऊस बंद झाला तर एवढे भांडी घासून घ्यावं, म्हणून मी घासायला सुरुवात केली भांड्यांना. तर असं बसून घासायचं म्हटलं ना तर भांडी व्यवस्थित घासता येतं. उभं राहून घासायचं म्हटलं ना तर मग आपण रोज डेली यूजचे असतात ना, ते काय भांडी एवढे घाण नसतात किंवा खराब नसतात, आपण त्याला घासू शकतो. पण हे जे न यूज करणारे भांडे आहेत ना, ते असे ऑइली झालेले असते, तेलकट झालेले असतात, म्हणजे त्याच्यावरती धूळ बसलेली असते ना, तर मग बसून घासले की व्यवस्थित निघतात ते भांडी. म्हणून मी बसून एकदम असं गावाकडे असल्यासारखं फील होतं आणि छान वाटतं बाहेर बसून भांडी घासायला. मी नेहमी नाही, पण असं घरातला पसारा वगैरे काढला की मी गॅलरीत बसूनच भांडी घासते. आणि बाहेर वातावरण पण एवढं थंड होतं व छान वाटत होतं. पाऊस पण थोडं थोडं थेंब थेंब पडत होता.
व्हिडिओमध्ये जरी भांडी कमी दिसत असतील ना तरी भांडी भरपूर आहेत, कारण मी डब्यांमध्ये वगैरे भांडी भरपूर अशी भरून ठेवलेले आहेत. तरी पोटमाळ्यावरती पण खूप भांडी ठेवलेली आहेत. कसं मिस्टर आणि मी आणि माझी 2 मुलं राहतात ना, तर एवढे भांडी लागत नाही आमच्या तिघा चौघांना, म्हणून मी ना जेवढे लागतात तेवढेच ठेवलेले आहेत, बाकीचे भरून ठेवलेले आहेत. जेव्हा पाहुणे येतात ना मग मी तेव्हाच खाली काढते ती भांडी. तर माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत, घेऊन झालेले आहेत. आता मी सर्व व्यवस्थित मांडणार आहे. तर आपण व्हिडिओ चालू केला होता ना तेव्हा पाहू शकता तुम्ही किती पसारा होता, आणि आता एवढासं मोकळं मोकळं वाटायला लागलं. आणि आपण हे सर्व भांडी सेट केली ना तर एकदम मस्त असं छान किचन दिसणार आहे आपलं. तर खूप असं घाण झाले होते भांडे, सांगू शकत नाही. कसं आपण 8-15 दिवसाला सगळं धुवून घेतो, पण ते धूळ बसतीच बाहेर. इकडं माती वगैरे आहे ना बाहेर, तर धूळ बसती भांड्यांवरती. तर आताच आपण श्रावण चालू झालं होतं ना, तर मी श्रावण पाळते ना म्हणून घरात सर्व स्वच्छता केली होती. तरी घरामध्ये एवढा पसारा झाला होता, म्हणून म्हटलं चला आता गणपती येणार आहेत, गणपत्यांमध्ये पण सगळं साफसफाई करून ठेवत असते मी दरवर्षी. तर असं खूप छान वास वाटायला लागले नाही का, भांडे वगैरे स्वच्छ झालेले आहे ना. आणि आता त्याला सर्व व्यवस्थित मांडून घेतलं ना तर आणखीन छान वाटतं घरामध्ये. आणि ज्या दिवशी आपण घर साफसफाई करतो ना त्या दिवशी खूप असं फ्रेश फ्रेश वाटतं. महिलांना तर माहितीच आहे. तर कोणी कोणी गणपत्यांची तयारी केली आहे किंवा पसारा काढलेला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी म्हणजे सुबक मांडणी किंवा मी घरामध्ये भांडी कशी मांडली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप पाऊस येत होता बाहेर, तरी मी एवढ्या पावसात भांडी घासलेली आहेत. कारण आपलं बेसिंग पेशी उभा राहून घासायचं म्हटलं ना तर असं खूप पाय वगैरे दुखते, खूप वेळ लागतो नाही भांड्याला. कारण आपण हे भांडी जे जे नाहीत लागत ना त्याला खूप बरेच वेळ लागतो, कारण तसेच ठेवून ठेवून तेलकट झालेले असतात ना, खूप वेळ लागतो. म्हणून मी बाहेर गॅलरीमध्ये बसून घासली भांडी. आणि पाऊस पण येत होता, मी पूर्ण भिजले होते त्या पावसात, पण तशीच भांडी घासली. आणि गणपती येणार आहेत म्हटल्यावरती घर तर स्वच्छ पाहिजे, म्हणून मी सर्व साफसफाई केलेली आहे. तर उद्या सर्व कपडे वगैरे धुणार आहे. तर उद्याचं पण ब्लॉग नक्की वॉच करा. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.